जो राजीनामा दिला त्याच्यामध्ये त्यांनी जी 3-4 कारणं लिहिली त्याच्यामध्ये हे एक प्रमुख कारण होतं की मी सांगून सुद्धा या गरीब समाजासाठी आयोग नेमला गेला नाही. मग कालेलकर आयोग नेमला. कालेलकर आयोगाने सांगितलं की हो यांना मदत केली पाहिजे, आरक्षण दिलं पाहिजे. तो आयोग राष्ट्रपतीला त्यावेळेला देण्यात आला आणि मंत्रिमंडळाला. आता मी त्यात जात नाही, तुम्हाला माहिती आहे त्यावेळेला कोणाचे मंत्रिमंडळ होतं आणि कोण राष्ट्रपती होते. तो गेल्यानंतर त्यांना परत कालेलकरांना सांगण्यात आलं ये आपने ऐसा क्यों किया, गलत किया. त्या कालेलकरांनी अगोदर पाठवलेला जो होता आयोग तो त्यांचा अवॉर्ड द्यायला पाहिजे, त्यात त्यांनी स्वतःचं पत्र लिहिलं की हे जरी असलं तरी मला स्वतःला असं वाटतं देऊ नये. अरे वा, देऊन झाल्यानंतर म्हणतो देऊ नये. लढा चालू राहिला. हा लढा आजचा नाही आहे, स्वातंत्र्यापासूनचा लढाई ही सुरू आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली आहे संविधानापासूनच. आणि मग मंडल आयोग निर्माण झाला. मंडल आयोग त्याचा सुद्धा अहवाल आला. 10 वर्ष तो सुद्धा दाबून ठेवण्यात आला भारत सरकारकडून. आणि ज्या वेळेला व्ही.पी. सिंग साहेब प्रधानमंत्री होते त्यावेळेला तो आयोग त्यांनी बाहेर काढला आणि सांगितलं की हा रिपोर्ट, हा कमिशनचा रिपोर्ट मी मान्य करत आहे आणि ओबीसींना आरक्षण देत आहे. त्यावेळेला मी त्यांचं स्वागत केलं. मला वाटतं 7 जून वगैरे याची काहीतरी तारीख असावी, आता आठवत नाही. पण त्या दिवशी लोकसत्ता पण सगळा पेपरला आला मुंबईचा की भुजबळांनी या निर्णयाचं स्वागत केलं. त्यावेळेला मी शिवसेनेचा आमदार होतो, महापौर होतो, दुसऱ्यांदा आमदार होतो. मी अभिनंदन केलं, वर्तमानपत्र छापून आले आणि तिथे जे आहे बाळासाहेब ठाकरे आणि माझे मतभेद व्हायला सुरुवात झाली. आणि नंतर वाढत गेलं ते. आता मी ती फार मोठी कथा मी सांगत नाही, पण मी नंतर ठरवलं की एकाच ठिकाणी बाळासाहेब एक बोलणार आणि मी एक बोलणार हे काय बरोबर होणार. त्यांचं म्हणणं काय होतं की पोटाला जात नाही, आर्थिक विषयावर आरक्षण दिलं पाहिजे. आरक्षणाचा ढाचा जो पाया आहे तो आर्थिक विषयावर नाही, तो सामाजिक मागासलेपणावर आहे. आणि समजा आर्थिक आपण मान्य केलं. आज एक समजा हे मुंडे हे आज गरीब आहे,